नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्राची लेक अर्चना मेढेकर कॅनडामध्ये न्यायमूर्ती झाल्या त्या कोणत्या शहराच्या आहे? तर पहिला ऑप्शन बघा धाराशिव, दुसरा ऑप्शन आहे पुणे, तिसरा ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर आणि चौथा ऑप्शन आहे अहिल्यानगर. तर याचं करेक्ट उत्तर आहे ज्या महाराष्ट्राच्या लेक आहे अर्चना मेढेकर ज्या कॅनडाच्या न्यायमूर्ती झालेल्या आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिले संविधान पार्क कोठे आहे? तर भारतातील पहिले संविधान पार्क कुठे आहे? पहिला ऑप्शन बघा नागपूर, दुसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई, चौथा ऑप्शन आहे बँगलोर. तर भारतातील पहिलं जे संविधान पार्क आहे ते आहे नागपूरमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. तर बघा काही महत्त्वाचे पॉईंट बघूया या प्रश्नाबद्दल आणि रिलेटेड. तर बघा भारतातील पहिले संविधान भवन जर विचारलं तर ते कुठे आहे? तर ते पिंपरी चिंचवड येथे आहे. कोणतं? तर संविधान भवन जर विचारलं तर. भारतातील पहिले संविधान संग्रहालय जर विचारलं तर सोनीपत हरियाणामध्ये आहे. आणि भारतातील पहिलं संविधान साक्षर जिल्हा जर विचारला तर कुठे आहे? कोल्हापूर. आणि ते कुठे आहे? केरळमध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रातील कोल्हापूर नाही. त्यानंतर बघा नवीन संविधान उद्यान राजभवन हे कुठे आहे? तर ते जयपूरमध्ये आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे? विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये. हे पॉईंट लक्षात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकतात, कन्फ्यूज मारतात ते प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्याने आपले नवीन ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू केले आहे? तर पहिलं ऑप्शन आहे नागालँड, दुसरं ऑप्शन आहे मणिपूर, तिसरं ऑप्शन आहे उत्तराखंड, चौथा ऑप्शन आहे मध्य प्रदेश. आणि याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे नागालँड, ऑप्शन क्रमांक 1. आणि नागालँडमधल्या कोणत्या शहरामध्ये आहे? तर बघा कोहिमा इथे ते आहे. तर बघा ड्रोन स्कूल अँड ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स राज्य कोणतं आहे? नागालँड. आणि इथला जो फेस्टिवल आहे त्यावर प्रश्न कितीतरी वेळा आलेला आहे आणि ते फेस्टिवल लक्षात ठेवा कोणता? हॉर्नबिल फेस्टिवल जर विचारलं तर नागालँड उत्तर लिहायचं. खूप वेळा प्रश्न आलेला आहे, तर लक्षात ठेवा. उद्घाटन मुख्यमंत्री नेफ्यू रिओ. तर नागालँडचे जे मुख्यमंत्री आहे ते नेफ्यू रिओ आहे आणि त्यांनीच या फेस्टिवलचं याचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. अभ्यासक्रम या शाळेत DGCA मान्यताप्राप्त रिमोट पायलट सर्टिफिकेट RPC कोर्ससह ड्रोन दुरुस्ती, देखभाल आणि डेटा विश्लेषण यासारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर टेक्नॉलॉजीबद्दल आहे तर 100% असा प्रश्न येतो. त्यानंतर बघा जे बाकीचे महत्त्वाचं आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते बघा. तर बघा नवीन जे मुख्यमंत्री आहे कुठचे? मणिपूरचे. आणि ते कितव्या नंबरचे आहे? 13व्या नंबरचे. कोण आहे? तर यमुनाम खेमचंद सिंह हे आहे. आणि तिथला जो फुलेदेई त्योहार कुठला आहे? तर हा आहे उत्तराखंडमधला. त्योहार लक्षात ठेवा. जसं हॉर्नबिल फेस्टिवल आहे नागालँडचं आहे तसं उत्तराखंडचं फुलदेई त्योहार आहे, पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर मिर्च महोत्सव कुठं असतो? तर वरून लक्षात ठेवायचं. म्हणजे मध्य प्रदेश. मिर्च महोत्सव कुठं असते? आपल्या मध्य प्रदेशमध्ये. आणि शिरोई लिली कुठे आहे? तर मणिपूर इथे आहे. हे एक फेस्टिवल आहे शिरोई लिली. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. 92वा बुद्धिबळ भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे म्हणून? ऑप्शन क्रमांक 1 बघा राहुल VS, ऑप्शन क्रमांक 2 आहे आयर वार्शेने, ऑप्शन क्रमांक 3 आहे इलाम पार्थी AN आणि चौथं जे ऑप्शन आहे यापैकी नाही. तर 52 जो बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाला आहे तो आयर वार्शेने झालेला आहे. आणि याच्या अगोदरचे 91, 90 वाले कोण कोण आहे ते सुद्धा बघून घ्या. तर बघा स्पर्धा कुठे झालेली होती हे सुरुवातीला बघा. तर
ॲड्रॅनिक मार्गायर मेमोरियल अर्मेनिया इथे झालेली होती. आणि 2026 भारतीय GM. त्यानंतर बघा अलीकडील क्रमानुसार भारतीय ग्रँडमास्टर बघून घ्या. तर 92 क्रमांकाचा कोण आहे, तर आयर्न वार्निश आहे. ठीक आहे, 21 वर्ष आहे. आणि 91 क्रमांकाचा आहे राहुल VS. आणि 90 क्रमांकाचा आहे इलामा पार्थी AR हा आहे. तर हा क्रम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. शिक्षक साहित्य संमेलन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. तर पहिला ऑप्शन आहे जयदीप सोनखासकर. ऑप्शन नंबर 2 आहे डॉक्टर वीणा राऊत. ऑप्शन 3 आहे चित्रा कहाते. ऑप्शन 4 आहे गणेश चव्हाण. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गणेश चव्हाण. त्यानंतर बघा निवड शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठिकाण कुठे आहे, तर नागपूर. आणि भरकडी कथासंग्रह त्यांचं फेमस आहे. ठीक आहे, जे अध्यक्ष ची निवड झाली आहे त्यांचं कथासंग्रह लक्षात ठेवा. भरकाडी कथासंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. कार्य बघा शिक्षण साहित्य व विचारवंत म्हणून ओळख आहे त्यांची. योगदान बघा मराठी साहित्य व शिक्षक चळवळीत सक्रिय योगदान आहे त्यांचं. पुढील प्रश्न पहा, गोव्यातील नवीन जिल्ह्याचे नाव काय. आता बघा गोव्यामध्ये नवीन जिल्हा निर्माण झाला आहे, त्याचं नाव काय म्हटलेलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे सांगे. दुसरा आहे ऑप्शन केपे. ऑप्शन 3 आहे अटल. आणि ऑप्शन 4 आहे गोमंतक. तर याचं करेक्ट उत्तर आहे केपे. गोव्यामधील नवीन जो जिल्हा झाला आहे त्याचं नाव आहे केपे. आणि आता टोटल किती जिल्हे झाले आहेत, 3 गोव्यामध्ये. ठीक आहे, आणि जिल्ह्याचे नाव अटल जिल्हा. ठीक आहे, आणि मुख्यालय कोणतं राहणार आहे, तर केपे. आणि समाविष्ट तालुके बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते, तर सांगे, केपे, कानकोण, धारबान, दोडा. ठीक आहे, हे त्याचे ते तालुके असणार आहे. म्हणजे टोटल किती तालुके झाले, 4 तालुके असणार आहे. तर आजच्या या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ जसं शेअर करा, लाईक करा. आणि अशाच प्रकारे करंट अफेअर्ससाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. दररोज सकाळी 7 AM आपला व्हिडिओ येत असते. धन्यवाद.